आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगलीत काँग्रेस भवनासमोर भाजपचे निदर्शने, काँग्रेसकडून प्रत्युत्तर। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य चित्रकला स्पर्धेच्या नियोजनासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन येथे सुरू असताना काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली। निरीक्षणानंतर असे समजले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले होते। यावेळी प्रतिक्रिया देताना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी भाजपवर टीका केली। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सांगलीत भारतीय जनता पक्षाला आलेले अपयश झाकण्यासाठी आणि काँग्रेस भवनाच्या नव्या रंगरंगोटीचे रूप पाहण्यासाठीच कार्यकर्ते आले असावेत, असा टोला त्यांनी लगावला। सपकाळ यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सांगत नाईक यांनी भाजप नेते जगदीश शेट्टार यांचा उल्लेख केला। टिपू सुलतान यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणाऱ्या नेत्यांविरोधात भाजप कार्यकर्ते बोलत नाहीत, मात्र आमच्या नेत्यांवर टीका करतात, असे ते म्हणाले। तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर काही भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरही भाजप कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला। अशा दुटप्पी भूमिकेविरोधात पुन्हा आंदोलन केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही नाईक यांनी दिला। करीमभाई मेस्त्री यांनी बोलताना केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेतकरी व बेरोजगार युवकांवर परिणाम होत असल्याचा आरोप केला। मनरेगा तसेच कामगार कायद्याबाबत जनतेचे प्रश्न गंभीर असताना त्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून तथ्यहीन मुद्द्यांवर आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले। काँग्रेस कार्यकर्ते एकजूट दाखवून पक्षाचा विचार पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीस नगरसेवक फिरोजभाई पठाण, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, समन्वयक अमित पारेकर, सचिन कदम, राजू यमगर, ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, विश्वास यादव, मौलाली वंटमोरे, प्रियानंद कांबळे, राजेंद्र कांबळे, मोफित कोळेकर, शंकर होजमने, विवेक नाईक, दीपक ताटे, नंदकुमार मुळीक, अमित मुळीक, राहुल शिंदे, उस्मान मगदूम, रोहित मुंजी, रमेश सय्यद, शहाबाज जमादार, मुजावर, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वाचाळवीराने आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे। ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला, हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कत्ली केल्या, हिंदू धर्मांची देवळं पाडली, अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे। आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, रयतेला एक चांगलं स्वराज्य दिलं, अशा शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊ शकत नाही। आणि या काँग्रेस पक्षाचा आणि या अध्यक्षांचा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतोय, निषेध व्यक्त करतोय। आणि जर या काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या आपल्या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन सपकाळबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या पदावरून निलंबित करावं। परत एकदा मी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन सपकाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।